जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन, अध्याय 9. आणि ओवी क्रमांक 33. आणि या अध्यायातला पहिला श्लोक इथपर्यंत आपला अभ्यास मागच्याला येऊन पोहोचला होता. आपल्याला गेले 2 सत्र आपण बघतो आहोत की पहिल्या श्लोकाच्या आधी, त्याचा प्रारंभ होण्याच्या आधी माऊलींच्या 33 ओव्या या अध्यायामध्ये आहेत. आणि त्या सर्व ओव्या, त्यांचा अभ्यास आपला करून झाला. पण पुन्हा एकदा स्मरण, उजळणी की ज्याच्यामध्ये पहिल्याच ओवीमध्ये माऊलींनी श्रोत्यांना अवधान देण्याबद्दल विनंती केलेली आहे. आणि हे अवधान कशासाठी, म्हणजे त्यांच्यासाठी त्यांनी केली का विनंती किंवा प्रार्थना? तर नाही, ती आपल्यासाठी केलेली आहे, आपल्या भल्यासाठी केलेली आहे. कारण माऊली इथे म्हणते आहे की जर तुम्ही श्रवणाकडे लक्ष द्याल, अवधान द्याल, जसं द्यायला पाहिजे तसं द्याल, एकाग्र चित्त होऊन ऐकाल, श्रोता, वक्ता, त्या वक्त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं वक्तृत्व हे सर्व बाजूला ठेवून फक्त त्याच्या वक्तव्याशी एकतानता साधाल, तर काय होईल? ब्रह्मसाक्षात्कार होऊन तुम्हाला सर्व वैश्विक सुखांचा ज्याच्यात अंतर्भाव आहे, अशा ब्रह्मसुखाचे अधिकारी तुम्ही व्हाल. तुम्ही म्हणजे आपण सर्वजण. म्हणजे माऊलींना आपली किती काळजी आहे पहा. आपल्यासाठी, आपल्या आपल्याला सुखरूप आपण व्हावं अशी त्यांची इच्छा असल्याने, म्हणून ते स्मरण आपल्याला करून देतात आहे की हे असं जाता जाता ऐकण्याच्या गोष्टी नाहीत. राजविद्या, राजगुह्य, ज्याचा आपण आता विचार करणारच आहोत, असं एक गुह्य तत्वज्ञान आहे. मुळातच याला अत्यंत सूक्ष्म बुद्धी लागते, स्थूल बुद्धीचं हे काम नाही. आणि त्याच्यात जर आपण आपल्या हिताचं, जिथे आपल्याला श्रवण करायला मिळत आहे तिथेच आपण अवधान दिलं नाही, त्याला विचार केला तर जबाबदार आपणच आहे. आणि मागच्याला आपण बोललो होतो की श्रोत्याचं भाग्य जे असतं ते वक्त्याला बोलण्यास भाग पाडतं. वक्त्याचं काहीही श्रेय त्याच्यामध्ये नाहीये, श्रोत्यांचंच भाग्य असतं. अशी प्रेरणा त्या वक्त्याला होते की नंतर लोक म्हणतात, मला असं वाटतं प्रवचन अगदी माझ्यासाठी होतं. वक्त्याचं काहीच कर्तृत्व नाही, सगळं श्रेय त्या श्रोत्याच्या भाग्याला जातं. कारण इतकं हे पवित्र असं हे सगळं तत्वज्ञान, ज्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारं, की त्या भगवंत जबाबदारी घेतो या श्रोत्याचं भाग्य कसं उजळेल. वक्ता माध्यम असतो फक्त. हे सगळं आपण मागच्याला छान समजून घेतलं. आणि ओवी क्रमांक 26 ते 33 असा अभ्यास पण मागच्याला केला होता. तर पहिल्या ओवीमध्ये अवधान तुम्ही द्या असं म्हटल्यानंतर, हे काही मी तुम्हाला आज्ञा करत नाही आहे, मी तुम्हाला ही लढीवाळ प्रेमाची विनंती करतोय. आपल्याच भल्यासाठी पहा संत काय काय करतात, हाही विचार आपण मागच्याला केला. स्वतःकडे किती कमीपणा घेतात, किती विनम्र होतात, पराकोटीची नम्रता धारण करतात, हे सर्व आपण या ओव्यांच्या माध्यमातून बघितलं. आणि त्यातनं आपल्यालाही खूप काही शिकायला मिळतं.
आणि मागच्याला 26 ते 33 या ज्या ओव्या आपण बघितल्या त्याच्यात तोच विषय माऊलींनी सुरू ठेवला. विविध दृष्टांतांनी ते समजावून सांगितलं की मी कोण तुम्हाला आज्ञा करणारा, अशा पद्धतीने. आणि मग शेवटी 32व्या ओवीत त्यांचे सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराज म्हणाले की आम्हाला तुझ्या भावना पोचल्या आणि तू आता आम्हाला गीता सांगायला, श्रीकृष्णाने अर्जुनाला जी गीता सांगितली ती आम्हाला सांगायला सुरुवात कर. हे ऐकल्यानंतर निवृत्तीदास असलेले श्री ज्ञानेश्वर महाराजांना अतिशय संतोष झाला. कारण हे नुसतं असं तू सांगायला सुरुवात कर इतकी ही साधी भाषा नसते, आपल्याला दिसतं तसं. पण सद्गुरूंची आज्ञा म्हणजे त्यांचा बोलविता धनी जो सद्गुरू असतो, त्यांचा आशीर्वाद असतो. त्यांचा आशीर्वाद पाठीशी आहे म्हटल्यानंतर, सद्गुरूंचा आशीर्वाद पाठीशी आहे म्हटल्यानंतर कुठल्याही शिष्याला आनंद होणारच. ज्ञानेश्वर महाराजांनी तसा तो झाला. म्हणून ते तर संतोषोनी निवृत्ती दासे, जी जी म्हणून उल्हासे. जी जी सांगतो, सुरुवात करतो, आता तुमची आज्ञा आहे, आशीर्वाद मिळालेले आहेत. अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते झाले. श्रीकृष्ण भगवान गोपाल श्रीकृष्ण काय बोलते झाले हे मी तुम्हाला आता सांगतो. अशा या ओव्या आपण मागच्याला बघितल्या होत्या. श्री भगवान वाच पहिल्या श्लोकाचा आपल्या अभ्यासाला सुरुवातही आपण मागच्याला केली होती. इदम तु ते गुह्यतमम प्रवक्ष्याम्यनसूयवे ज्ञानम विज्ञानसहितम यज्ञात्वा मोक्षसे शुभात. असा हा तो श्लोक, त्याचा पदच्छेद वाचला होता, त्याचा अर्थही आपण बघितला होता. आणि आपण असं मागच्याला प्रतिपादन केलं होतं की हा श्लोक हा या अध्यायाचं तसंच भगवद्गीतेचं अनुबंध चतुष्टय प्रतिपादक करतो. ते अनुबंध चतुष्टय काय आहे ते आपण मागच्याला बघितलं. त्याच्यामध्ये अधिकारी येतो, त्याच्यामध्ये विषय येतो, त्याच्यामध्ये प्रयोजन म्हणजे फल येतं आणि त्याच्यामध्ये संबंध येतात. तर यातला जो प्रवक्ष्याम्यनसूयवे यातला पदच्छेद केल्यानंतर अनसूय हा जो शब्द येतो त्याच्यामध्ये हा त्याचा अधिकारी आहे. ज्ञानम विज्ञानसहितम हा त्याचा विषय आहे. आणि हे यज ज्ञात्वा, यत ज्ञात्वा म्हणजे हे जाणून काय प्राप्त होणार आहे, प्रयोजन काय आहे, फल काय आहे, तर मोक्षसे अशुभात, हे त्याचं फल आहे. आणि अधिकारिणी फलचा प्राप्य प्रापक भाव संबंध कसा आहे, किंवा जीवब्रह्मैक्य ज्ञान हे जे विषय आहे या अध्यायाचा आणि एकंदरीतच भगवद्गीतेचा, तो हा जो प्रतिपाद्य विषय आहे त्याचा त्याचा प्रतिपाद्य विषय आणि प्रतिपादक भावसंबंध कसा आहे ते आपण बघितलं होतं. हे सगळे विचार आपण मागच्या वेळेला केले. इथपर्यंत आपला अभ्यास येऊन थोडक्यामध्ये थांबला होता. खूप एक छान अभ्यास करण्याची ही एक पद्धत पण आहे. मागच्याला आपण असं बोललो की एखादा ग्रंथ शास्त्रीय ग्रंथ आहे याचा निकष काय आहे, तर तो या अनुबंध चतुष्टयामध्ये बसावा लागतो. किंवा षडलिंग आपण मागच्याला बोललो होतो, षडलिंग, लिंग म्हणजे पुन्हा एकदा चिन्ह, 6 चिन्ह असलेला ग्रंथ, किंवा या 4 बंध त्यांच्या मागे मागे, अनु म्हणजे मागे जाणार, असं आपण हे सगळं बोललो होतो मागच्याला. उजळणी बघतोय आपण धावती नेहमीच्या पद्धतीप्रमाणे, की या 4 गोष्टींच्या चौकटीमध्ये त्या 4 गोष्टी सांभाळून या 4 गोष्टींचं स्पष्ट प्रतिपादन करणारा जर तो ग्रंथ असेल तरच तो शास्त्रीय ग्रंथ म्हणून मान्य होतो. आता हे झाला शास्त्रीय भाग त्याचा, तो जो आपण मागच्याला बघितला. पण आत्ताचा आपला मुद्दा हा सुरू आहे की एक साधक म्हणून ही अभ्यास करण्याची पण फार सुंदर पद्धत आहे. की श्लोकांचा अभ्यास करत असताना एक हा पण एक पैलू, आपण ज्या शुद्ध मराठीत अँगल, आपण
जर लक्षात ठेवला की अरे या श्लोकामध्ये काय सांगितलं आहे, अधिकारी सांगितलं आहे का, विषय प्रतिपादन केलेला आहे का, प्रयोजन सांगितलेलं आहे का, का या दोन तीन गोष्टी सांगितल्या, कधी कधी दोन गोष्टी एकत्र येतात, जसं या श्लोकात चारही गोष्टी आलेल्या आहेत, किंवा काही संबंध सांगितला आहे का. आत्ता आपण जे संबंध दोन बघितले असे बरेच संबंध आहेत, त्यातले दोन मुख्य संबंध हेच मानल्या जातात. आणि आपण आता हा 9वा अध्याय जेव्हा आपण आता संपूर्ण अभ्यासणार आहोत, त्याच्यामध्ये तुमच्या हे लक्षात येईल की या श्लोकात जे अनुबंध सांगितलेले आहेत चार, ते आपल्याला भेटत राहणार आहे. आणि म्हणून मी म्हणालो की ही दृष्टी जर विकसित केली आपण अभ्यास करताना, तर एक छान त्या ग्रंथाचा एक सुंदर आवाका लक्षात येतो. बरं, हे तरी कशासाठी करायचं आहे? हे काही मला कोणाला सांगायचं आहे म्हणून, किंवा काही याच्यावर मला काही ग्रंथ लिहायचा आहे म्हणून नव्हे, तर मला याच्यातनं साधक म्हणून शिकायला मिळतं म्हणून. कारण उदाहरणार्थ, फल लक्षात असेल, प्रयोजन लक्षात असेल, तर दिशा चुकत नाही. करा विचार तुम्ही. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांना किंवा भगवान गोपालकृष्णांना जे सांगायचं आहे, जे द्यायचं आहे मला, त्याला प्रयोजन म्हणतात, त्याला फल म्हणतात. आणि ते सोडून मी जर भलतं काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करत असेल, तर माझी दिशा चुकणार आहे विचारांची. पहा कसा फायदा होतो. किंवा एखाद्या श्लोकामध्ये अधिकारी आला समजा, तर अधिकारी जेव्हा सांगितला जातो तेव्हा माझी जबाबदारी मला कळते, की जर हे फल किंवा जर हे प्रयोजन या श्लोकाचं म्हणा, या ग्रंथाचं म्हणा, मला जर प्राप्त व्हावं असं मला वाटत असेल, कारण असं भगवंतांना तर वाटतंच आहे, माऊलींनाही वाटत आहे, मलाही तसं वाटत असेल, तर मग मी त्याचा अधिकारी असलो पाहिजे. मग मी अधिकारी असलो पाहिजे म्हणजे काय, हे केव्हा लक्षात राहतं? जेव्हा मी असा डोळसपणे अभ्यास करतो की अरे हां, या श्लोकात ना अधिकारी सांगितलेलं आहे. मग त्या अधिकाऱ्याची लक्षणं काय आहेत, मग ती लक्षणं माझ्यात आहेत का, नाही आहेत, किंवा पुरेशा प्रमाणात नाही आहेत, मग मी ती कशी मिळवीन, असा विचार आपण एक अभ्यासक म्हणून करायला लागतो. हा त्याचा फायदा आहे. कारण जोपर्यंत अधिकार प्राप्ती नाही तोपर्यंत फलप्राप्ती नाही. सरळ गणित आहे. ह्या दृष्टीने हा शास्त्रीय विषय जरी असला तरी तो असा आपल्या ग्रंथ अभ्यासाच्या वेळेला खूप कामात येतो. आणि आपल्याला भेटणारच आहे, आपण बघणार आहोतच, की या श्लोकात चारही गोष्टी आलेल्या असल्या तरी यांचंच काय म्हणूया विस्तार या अध्यायामध्ये कसा केलेला आहे, आणि म्हणूनच उर्वरित भगवद्गीतेतही कसा केलेला आहे. आता अनुबंध या दृष्टीने आपण या श्लोकाचा विचार मागच्या वेळेला केला, सविस्तर केला. आता थोडंसं त्या पदांकडे लक्ष देऊया, कारण यातली पदं खूप महत्वाची आहेत. नेहमीप्रमाणे आपल्याला त्या वाच्यार्थाकडून लक्ष्यार्थाकडे जायचं आहे. त्याच्यासाठी आचार्यांचे पाय धरायचे आहेत, माऊलींचं बोट धरायचं आहे, म्हणजे आपली दिशा चुकणार नाही. आणि याचा अभ्यास करायचा आहे. इदम तुते गुह्यतमम. आता इदम, इदम याचे म्हटलं तर दोन पद्धतीने अर्थ करता येतात. एक, इदम संस्कृत शब्द या दृष्टीने पण अर्थ केला जातो. इदम याचा सरळ सरळ मराठीमध्ये अर्थ हा, ही आणि हे, मागच्याला बोललोही होतो आपण, की जी गोष्ट माझ्या जवळ असते, जी गोष्ट इंद्रिय गोचर असते, थोडा शास्त्रीय शब्द वापरायचा झाला तर इंद्रिय गोचर असते म्हणून ती स्थूल असते. थोडा बारीक विचार केला तर 6 प्रमाणांचा विषय होऊ शकते, 9 प्रमाणांचा विषय होऊ शकते, ह्याही पद्धतीने बोलता येईल. पण थोडक्यामध्ये माझ्या अनुभवाच्या टप्प्यामध्ये जवळ असलेली, आता माझ्यासमोर हा लॅपटॉप आहे, मी तुमच्याशी बोलताना काय म्हणेन, हा लॅपटॉप आहे असं म्हणेन की नाही, मी तो लॅपटॉप म्हणेन का, मी नाही, मी काय म्हणेन, हा लॅपटॉप आहे, हा, ही, हे, इदम. आणि ज्या माझ्यापासून दूर असतं, जे माझ्या अनुभवाच्या कक्षेमध्ये नसतं,
जे माझ्यापासून अनुभवाच्या दृष्टीने सुद्धा दूर असतं, त्याला शास्त्रामध्ये तत् असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे तत् त्वम असी हे जे महावाक्य आहे, तत् या दृष्टीने इदम हा अर्थ आहे. संस्कृत व्याकरणाच्या दृष्टीने मी जसं म्हणालो की इदम. पण इदम याचा आचार्यांनी केलेला अर्थ थोडासा वेगळा आहे इथे. आचार्य असं म्हणतात आहे की आधीच्या अध्यायांमध्ये मी वर्णन केलेलं पहा. कारण काय आहे, आता इथे संगती खूप महत्वाची ठरते. कारण 8व्या अध्यायाची संगती आपल्याला सोडून चालणार नाही आहे, कारण विषय सुरू आहे. आपल्यासाठी 8वा अध्याय संपलेला असला, तो त्या शुक्रवारी झाला, हा शुक्रवार आहे, असे विचार मी जरी करत असलो, तरी भगवद्गीतेचा जो वक्ता भगवान गोपाल कृष्ण आणि श्रोता अर्जुन ते असं विचार करत नाही आहे. त्यांच्यासाठी हा अखंड चालू विषय आहे. मग 8व्या अध्यायाची संगती आपण मागच्या वेळेला बघितली होती, त्याचं पुन्हा एकदा स्मरण की 8व्या अध्यायामध्ये सुषुम्ना नाडी जी आहे तिच्या द्वारे साधावयाचा जो ध्यान योग आहे त्याचं वर्णन, आणि त्याचं फल म्हणून अर्चिरादी जो मार्ग किंवा देवयान मार्ग, या मार्गाने जो जीव देहपतनानंतर जेव्हा जातो आणि त्याला क्रममुक्तीची प्राप्ती होते, टप्प्याटप्प्याने मुक्तीची प्राप्ती होते, हे सगळं वर्णन झाल्यानंतर असा प्रश्न स्वाभाविकपणे येऊ शकतो मनामध्ये अर्जुनाच्या किंवा कुठल्याही श्रोत्याच्या, किंवा हा एकमेव हाच उपाय आहे का मुक्ती प्राप्त करण्याचा. स्वाभाविक आहे जसं येऊ शकतो, कारण दुसरा जो मार्ग आहे धूम्र मार्ग, त्याच्यात तर मुक्ती नाहीच आहे, त्याच्यात तर पुनरावृत्ती आहे. मग राहायला कोणता एकच मार्ग अर्चिरादी. असं वाटू शकतं की हाच मार्ग फक्त आहे का, आणि ते तसं नाही. अजून दुसरा मार्ग आहे, हे सांगण्यासाठी म्हणून तर या अध्यायाची सुरुवात श्री भगवानु वाचेपासून आहे. अर्जुनाचा कुठलाही प्रश्न या अध्यायामध्ये नाही, पण तो प्रश्न कदाचित त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा दिसला असेल. कदाचित असा प्रश्न संभवतो असं भगवंतांना वाटलं, म्हणून त्यांनी सांगायला सुरुवात केली. मी इतका मागे कशासाठी गेलो पुन्हा. ही 8व्या अध्यायाची संगती जर लक्षात आली नाही, तर इदम या शब्दाचा अर्थ कळणार नाही. आचार्य जो सांगतात आहेत तो म्हणून. मग आचार्य काय सांगतात आहे की आचार्य हे म्हणतात आहे की अरे, आधीच्या अध्यायांमध्ये मी आधी वर्णन केलेलं आणि पुढे सुद्धा सांगितलं जाणारं, पुढच्या अजून आहेत ना अध्याय, 9 अध्यायात अजून 18 अध्यायांची भगवद्गीता आपल्याला माहिती आहे. त्यामुळे पुढच्या अध्यायांमध्ये सुद्धा ज्याचं वर्णन येणार आहे, असं बुद्धीचा आणि विचाराचा विषय जे करायला तू हवं असं इदम, हे ते दोन्ही अर्थांमध्ये संगती आहेच, काही विरोधाभास नाही आहे. पण हे ज्ञान कोणतं, जे मी तुला आधी पण सांगितलं होतं आहे ना, 2ऱ्या अध्यायात सांख्ययोग वगैरे येऊन गेलेला आहे सगळा, आणि पुढच्या अध्यायांमध्ये पण मी तुला सांगणार आहे इदम. पुढचा शब्द आहे तू. इदम तू, तू याचा अर्थ विशेष निर्धारणार्थ असं आचार्य म्हणतात. म्हणजे काय, अन्य ज्ञानापासून त्याचं वेगळेपण दाखवण्यासाठी. कारण ज्ञान म्हटल्यानंतर ज्ञानाचे अनेक प्रांत आहेत, पण ज्ञानाचे अनेक प्रकार सुद्धा आहेत. पण त्या सर्व ज्ञानांपासून हे वेगळं आहे बरं का. ते शब्द आहेतच पुढे 2ऱ्या श्लोकामध्ये येणार आहेत, ते इथे आलेलाच आहे गुह्यतम. म्हणून इदम तू, हे तू जो आहे ना, हा तू त्याचं वैशिष्ट्यपूर्ण, त्या ज्ञानाचं वैशिष्ट्य दाखवण्यासाठी आलेला शब्द आहे तो. इतर ज्ञानांपासून त्याला वेगळं करून त्याचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करण्यासाठी. कारण आता जो मोक्षाचा मार्ग सांगितला जाणार आहे तो थेट मोक्ष प्रदान करणार आहे. तिथे म्हणजे कर्ममुक्तीचा संबंध नाही. म्हणून इदम तू, आणि मग ते म्हणजे ठीक आहे, तुला, तुभ्यम, गुह्यतमम, गुह्यतम, त्याचाही आपण विचार करू. आणि प्रवक्ष्यामी,
अनसूयवे. वक्ष्यामी म्हणजे मी तुला सांगतो. प्रवक्ष्यामी. प्रवचन, त्याचा अर्थ प्रवचन असा होतो. आजकाल काय आहे, आपण आपल्या कोणाच्याही बोलण्याला प्रवचन म्हणतो. थोडक्यात घासून घासून तो शब्द गुळगुळीत झालेला आहे. अमेरिकेमध्ये आम्ही त्यामुळे जाणीवपूर्वक चिंतन असा शब्द वापरतो. जेव्हा कोणी एखादा साधक असतो, तो अभ्यासाचा भाग म्हणून अभ्यास करून काहीतरी बोलतो. चिंतन. बरं, प्रवचन म्हणलं की फारसं बिघडत असं नाही. पण हळूहळू काय होतं त्याचं, कुठेतरी प्रवचन प्रवचन म्हणता म्हणता मी जणू काही प्रवचनकार झालो आता, असं मनामध्ये कुठेतरी भाव येण्याची शक्यता असते. एवढ्या एका कारणासाठी की ते चिंतन आहे. चिंतन आहे म्हणजेच तो अभ्यास आहे. आणि अभ्यास आहे याचाच अर्थ त्याच्यामध्ये चुका होऊ शकतात. आपल्या मानवी बुद्धीमध्ये अनेक दोष आहेत, प्रमाद आहेत. माझ्या अभ्यासामध्ये कमी असू शकते. आणि त्याहूनही महत्त्वाचं आहे की मी जसं बोलतो आहे तसं माझं वागणं असेलच असं सांगता येत नाही. कारण प्रवचनाची अगदी शास्त्रीय व्याख्या पाहायची झाली तर ज्या वक्तव्यामध्ये म्हणजे ज्या बोलण्यामध्ये जीवब्रह्मैक्य सांगितलेलं नाही, त्याला प्रवचन म्हणूच नाही. म्हणजे उलट बोललो मी, थोडंसं सुलट करून घेऊ त्याचं. ज्याच्यामध्ये जीवब्रह्मैक्य सांगितलं जातं त्यालाच प्रवचन असं म्हणतात. माझा जीवब्रह्मैक्यमध्ये अगदी जीव ब्रह्म यांचं ऐक्य असा त्याचा अर्थ नाही. त्या संदर्भामध्ये भक्तीचं प्रतिपादन आहे, भगवंताचं प्रतिपादन आहे, सत्वगुण वाढीला लागेल असं प्रतिपादन आहे, अद्वैत तत्वज्ञानाचं प्रतिपादन आहे, इत्यादी इत्यादी इत्यादी. लक्षात आलं असेल तुमच्या. त्याला म्हणायचं प्रवचन. आता हे सांगणारं माझं चिंतन असू शकतं, म्हणून मी मगाशी बोललो जीवब्रह्मिक्यावरतीच मी बोलू शकतो अभ्यास करून, पण ते चिंतन. कारण प्रवचन मध्ये जे प्रतिपाद्य विषय आहे, इथलंच भाषा बोलायची झाली तर ज्ञानम विज्ञान सहितम, त्याला म्हणायचं प्रवचन. म्हणून इथे कशावरनं बोलतोय आपण? प्रवक्ष्यामी. भगवंताचं बोलणं प्रवक्ष्यामीच आहे अर्थातच, ते काही सांगणं न लगे. आणि अनसूयवे. आता अनसूय, मागच्याला आपण त्याचा विचार केला होता. हाच तर तो अधिकारी सांगितलेला आहे करण्या श्लोकाचा, या अध्यायाचा, भगवद्गीतेचा. अनसूय. कारण अर्जुनाला उद्देशून कोण भगवंत बोलतात आहे, हा. कल्पना करा. म्हणजे एक प्रकारे त्याचा हा भगवंतानी काय केलेला बहुमानच केलाय असं म्हणू शकतो. भगवंत त्याला अनसूय म्हणून हाक मारतात आहेत, त्याचा उल्लेख करतात आहेत. अनसूय, ज्याला असूया नाही, ज्याला दुसऱ्याचा मत्सर नाही, तो अनसूय. झाली सुरुवात, झाली अभ्यासाला. कारण अधिकारी कळला मला. अधिकारी कळल्यामुळे माझी जबाबदारी मला कळली ताबडतोब. ज्या प्रमाणामध्ये मी असूय आहे, त्या प्रमाणामध्ये मी 9व्या अध्यायाचा आणि भगवद्गीतेचा अनधिकारी आहे, असा त्याचा अर्थ होतो. आता करा विचार. ह्याला म्हणतात अभ्यास. आता अभ्यास म्हणजे काय, हां कळलं मला. मला पूर्ण 9वा अध्याय पाठ आहे. 9वा अध्याय म्हणावं तर मीच, दुसरं कोणीच नाही. रामकृष्ण हरी. पण 9वा अध्याय मला जे देऊ पाहतो ते कुठे मिळत आहे मला? ही काही इथे स्पर्धा परीक्षा नाही आहे, कोणाचा उच्चार जास्त चांगले आहेत आणि कोण खणखणीत आवाजात म्हणतो, एकही शब्द विसरत नाही, चुकत नाही. चांगली गोष्ट आहे, ते काही वाईट नाहीच आहे अर्थातच. पण ते तर सुरुवात आहे. 9वा अध्याय मला जे देऊ पाहतो ते घ्यायचं असेल तर हा अधिकारी आहे, अनसूय. त्यामुळे इदम एव सम्यक ज्ञानम साक्षात मोक्षप्राप्ती साधनम. साक्षात मोक्षप्राप्ती साधन करून देणारं ज्ञानम विज्ञान सहितम, हा विषय आहे. आणि विज्ञान सहितम याचा अर्थ
अनुभवयुक्तम असा अर्थ आचार्य करतात. अनुभवासकट म्हणजे जर खरा अधिकारी असेल तर त्याला हे ज्ञान ग्रहण म्हणजे कानानी ऐकतानाच काना वचनाची भेटी प्रत्यक्ष अनुभव. परमपूज्य मंदादे म्हणतात की आपण जेव्हा श्रोते असतो ना तेव्हा ज्या प्रमाणामध्ये आपलं चित्त शुद्ध आणि शांत असतं म्हणजे या अधिकारी जो इथला सांगितलेला आहे त्याच्यात मी जेवढ्या जास्त प्रमाणात बसतो तेवढ्या प्रमाणात मला नुसत्या श्रवणामध्ये सुद्धा थोडासा अनुभव येऊनच जातो. अजून आपण वर्णनाला सुरुवात केलेली नाही आहे पण आपण जेव्हा जसं बघू 9वा अध्याय असा अनुभव येऊन जातो कुठेतरी हा अरे मला शब्दात नाही मांडतायत. लोक अनेक वेळा सांगतात श्रोते की मला ना ते असं क्लिक झालं एकदम मला असं सांगता नाही येत पण मला कळलं आतमध्ये काहीतरी असं भावलं. ज्ञान विज्ञान सहितम अनुभवयुक्तम आणि मोक्षसे मोक्ष मिळेल कशापासून. मोक्ष म्हणजे मुक्ती. मुक्ती म्हणलं की बंधन शब्द आला त्याच्या सापेक्ष कारण बंधन या शब्दाशिवाय मुक्ती किंवा मोक्ष हा शब्द सिद्धच होत नाही. मग अशुभात अशुभात म्हणजे काय. आचार्य म्हणतात संसार बंधनात म्हणजे संसार. म्हणजे विचार केला तर गमतीने बोलायचं झालं तर आधीचा जो अधिकारी सांगितला तो परवडला. याच्यातही अप्रत्यक्षरित्या अधिकारच सांगितलाय. मी मला प्रपंच आणि संसार अत्यंत शुभ वाटतो. किती शुभ वाटतो. इतका शुभ वाटतो की प्राणापलीकडे प्रिय वाटतो. तो सोडावासा वाटत नाही. प्रचंड आसक्ती त्याच्यामध्ये. अखंड मी त्याच्यातच रमलेला आणि रंगलेला असतो. आणि इथे काय म्हटलंय त्याला. भगवंतच बोलतायत त्यामुळे काही बोलण्याची गरजच नाही. अशुभ. आणि संसार जर अशुभ असेल तर मग शुभ काय आहे. आता इथला शब्द आहे मोक्ष. आणि मोक्ष म्हणजे एकरूपता. कशाशी एकरूपता. जे शुभ आहे त्याच्याशी एकरूपता. ब्रह्मतत्व आत्मतत्व स्वरूप ज्ञान परमात्म्याची प्राप्ती अनेक त्याला शब्द आहेत. म्हणजे थोडक्यामध्ये या जगामध्ये वेदांत शास्त्राप्रमाणे भगवद्गीतेप्रमाणे शुभ अशी एकच गोष्ट आहे. बाकी सर्व अशुभच आहे. आणि आपण किती चिल्लर थिल्लर ज्याला म्हणतात अशुभाच्या कल्पना घेऊन बसतो. परमपूज्य काका म्हणतात पाल चुकचुकली मांजर आडवी गेली. कारण मी जगताचा जणू काही मी केंद्रबिंदू आहे ना माझ्या भोवती सगळं जग फिरतं. त्यामुळे मला मांजर आडवी गेली त्यामुळे माझं काम होणार नाही. परमपूज्य काका म्हणतात ती मांजरी विचार करत असेल हा आडवा गेला मला उंदीर मिळणार नाही आज. का असं का नसावं. कारण त्या मांजराच्या दृष्टीने तो केंद्रबिंदू आहे ना त्या जगताचा. मुद्दा एवढाच की थोडा विनोद त्याच्यात जरी असला तरी काय नेमका अशुभ कशाला भगवंत अशुभ म्हणतात आहे माऊली कशाला अशुभ म्हणते हे समजून घेणं एक साधक म्हणून आपली जबाबदारी आहेच. या संसारालाच अशुभ म्हटलंय म्हणून तर त्याच्यामध्ये पुन्हा जन्माला न येण्याची व्यवस्था आपल्याला करायची आहे. त्यामुळे यत ज्ञात्वा मोक्षसे अशुभात. गुह्यतमम एक शब्द आपण सोडून दिला होता बाकी बऱ्याचशा सगळ्याच पदांचा आपला विचार झालेला आहे. पुढे अजून ओव्यांच्या रूपाने तो होणारच आहे. गुह्यतम इथे शब्द आलेला आहे. गुह्य राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम असा पुढच्या श्लोकात पुन्हा वर्णन येणारच आहे. पण गुह्य 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 हा शब्द असं खूप वेळ येणार असं वाटतं की गुह्य म्हणजे काय असं खूप लपवलेलं कुठे काही आहे का ते. तसा त्याचा अर्थ नाही आहे. या गुह्यचा अर्थ सुद्धा आपल्याला बघावाच लागणार आहे खूप सविस्तर की गुह्य याचा अर्थ ते उघडच आहे पण मला दिसत नाही. परमपूज्य मंदातींनी त्याचा छान एक दृष्टांत सांगितलाय.
तोच वापरूया आपण. मला मडकं दिसतं, मला रांजण दिसतो, मला बोळकं दिसतं, काय मला अजून सुरई दिसते, माठ दिसतो, काय जितके प्रकार आपल्याला माहिती असतील विविध. आता संक्रांतीचे दिवस आले म्हणून बोळक्यापासून सुरुवात केली. तो कुंभार येतो आणि तो म्हणतो की काय बोलतोयस तू, ही सगळी माती आहे. आता ही सगळी माती आहे म्हटल्यानंतर आपल्याला होतो का नाही साक्षात्कार की अरे हो, ही खरंच माती आहे ही. मी याच्या आकाराकडे लक्ष ठेवलं आणि याला बोळकं म्हणतो, त्याला रांजण म्हणतो, त्याला माठ म्हणतो, कारण त्याच्या व्यवहारात विविध उपयोग आहेत, भाग वेगळा. पण मुळामध्ये ती काय आहे? माती आहे. आता मार्मिक प्रश्न परमपूज्य मंदाती असा विचारतात, का हो ती माती आधी उघड नव्हती का? काय सुंदर बारकावा आहे पहा. माती उघड नव्हती का? होती. पण मला बोळकी आणि रांजण आणि माठ दिसत होते. जेव्हा सद्गुरू रूपी, बुद्ध रूपी, माऊली रूपी एक कुंभार येतो, तो सांगतो की अरे ही माती आहे. ते गुह्य, असं ते गुह्य आहे. आणि म्हणून हे गुह्य कोणासाठी आहे? तर जो अनधिकारी आहे त्याच्यासाठी गुह्य आहे. जो अधिकारी आहे त्याच्यासाठी अगदी स्पष्ट उघड आहे. मुखाप्रती भानू जैसा, माऊली म्हणते. गुह्यतम, कारण गुह्यतम आपण त्याला शुद्ध मराठीत सुपरलेटिव्ह डिग्री म्हणतो. तरतम भाव त्याच्यामध्ये तम शब्द आल्यामुळे आलेलाच आहे. तर मग गुह्य काय आहे? तर जे धर्मज्ञान आहे त्याला गुह्य म्हणतात. धर्मज्ञान, कारण धर्म काय आहे, अधर्म काय आहे, आणि धर्म म्हणजे कर्तव्य, या दृष्टीने जो विचार केला तर अर्जुनालाही, अर्जुन विषाद योग पहिला अध्याय झाला होता ना, मोह त्याला. मोह याचा अर्थच तो आहे, कर्तव्य अकर्तव्य कळत नाही. धर्माची सगळी तत्व गहन आहेत, खूप गुंतागुंतीची आहेत. म्हणून असं म्हणतात की धर्माप्रमाणे ज्यांचं जीवन आहे त्यांच्याकडे पाहून धर्म शिकावा. रामो विग्रहवान धर्म, त्याच्यासाठी म्हणतात रामो विग्रहवान धर्म. अहो धर्म कळत नाही का तुम्हाला? धर्मशास्त्राचा तुमचा अभ्यास नाही, खूप गुंतागुंत आहे. कारण एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये काय नेमका धर्म आहे, कशाला त्या भानगडी करता? प्रभू रामचंद्रांचं अनुकरण करा, संपलं. की ज्यांची कर्म बघून धर्मशास्त्राचे नियम लिहिले गेलेत, त्या रामायणामध्ये आणि त्या परमपूज्य गोविंद देवगिरी महाराजांचा श्रीराम कथामृत जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये एक उदाहरण मला आत्ता आठवलं. त्याच्यात ते प्रभू रामचंद्र तर आपण बाजूलाच ठेवूया, त्यातली रामायणातली जी बाकीची सुद्धा ज्या व्यक्ती आहेत त्यातलं भरताचं उदाहरण मला आत्ता आठवलं. की धर्मशास्त्राप्रमाणे भरत गादीवर बसू शकत होता. धर्मशास्त्राप्रमाणे बसला का भरत गादीवरती? नाही. भरतानी काय केलं आपल्याला सर्व माहिती आहे, रामायण. म्हणजे त्या नियमांच्या सुद्धा पलीकडे गेलेली ही व्यक्तिमत्व आहे ती सगळी. सर्वोच्च आदर्श आहे, मानवी सद्गुणांचा सर्वोच्च आदर्श. भगवान श्रीराम आहेत, भरत आहेत, लक्ष्मण आहे, भगवती जानकी आहे, मांडवी आहे. अनेक अनेक पात्र आहेत. कोणाबद्दल बोलावं? मुद्दा हा की ह्यांच्याकडे बघून धर्म शिकावा. धर्मज्ञान गुह्य आहे. त्याहून कठीण काय असेल तर ईश्वर ज्ञान आहे. कारण ईश्वर सगुण निराकार सांगितलेला आहे. निराकार आहे तो. सगुण जरी असला, त्याची ही माया नावाची शक्ती 3 गुणांनी युक्त असली, तरी ईश्वराचं ज्ञान करून घेणं हे गुह्यतर आहे.
आणि धर्मज्ञान गुह्य, ईश्वरज्ञान गुह्य. तर कठीण आहे ईश्वराचं ज्ञान, ईश्वराचं स्वरूप समजावून घेणं. आणि गुह्यतम काय आहे माता? ब्रह्मज्ञान. गुण निराकारच जर गुह्यतर आहे, तर जे निर्गुण निराकार आहे ते तर गुह्यतम आहे. याच्यात आश्चर्य करण्यासारखं काही नाही. याचं कारण आहे, जेवढी केवढी साधनं एक मनुष्य म्हणून मला दिलेली आहे, ते आपल्या एक मनुष्य म्हणून सर्वात विकसित मेंदू आपल्याला प्राप्त झालेला आहे प्राण्यांच्या तुलनेत. इतर जर बोलायचं झालं तर ठीक आहे, इंद्रिय आपली थोडीशी मर्यादित असतील. म्हणजे उदाहरणार्थ, घारीला असं म्हणतात, इतक्या आकाशात इतक्या वरून तिचं बारीक तिला गोष्टी दिसतात. मला दिसतात. कुत्र्याला खूप दूरवरचा वास येऊ शकतो, मला येऊ शकतो का? नाही. या दृष्टीने विचार केला तर आपली इंद्रिय मर्यादित असतील, पण मानवी बुद्धीची जी अफाट झेप आहे, जी आपल्याला आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून आज बघायला मिळते, कल्पनाशक्ती आहे, गणितासारखं शास्त्र आहे, की जे आज ज्या गोष्टी आज ज्याला एम्पेरिकल एव्हिडन्स म्हणतात, प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही, स्ट्रिंग थेअरी सारख्या उदाहरणार्थ, गणितीय पद्धतीने किंवा आईन्स्टाईननी काही वर्षांपूर्वी जसं इज इक्वल टू एम सी स्क्वेअर आपल्याला सांगितलं. मुद्दा एवढाच आहे माझा आत्ता, की इतके काय म्हणूया, महान तर्क करणारी सुद्धा जी बुद्धी आहे मानवी, त्याच्याही पलीकडचं जे ज्ञान आहे ते गुह्यतमच असणार आहे की नाही, कल्पना करू शकतो. ते ज्ञान गुह्यतम आहे. आणि येणारच आहे पुढच्या श्लोकामध्ये. मी सारख्या पुढच्या श्लोकाचा संदर्भ मला येतोय बोलताना, पण त्याच्यामध्ये अव्ययम जो शब्द वापरलेला आहे या ज्ञानाच्या संदर्भामध्ये, हे जे ज्ञान आहे, हवं तर आपण त्या श्लोकामध्ये त्याचा जास्त विचार करूया. पण राजविद्या राजगुह्यम पवित्रमिदमुत्तमम प्रत्यक्षावगमम धर्म्यम सुसुखम कर्तुम अव्ययम. अव्यय शब्द जो वापरलेला आहे, की त्या ज्ञानाला अविनाशी ज्ञान आहे. हे विज्ञानाचं ज्ञान सुद्धा बदलतं. न्यूटनचे सिद्धांत एकेकाळी काय होते? अबाधित होते. होते की नाही? ते आईन्स्टाईननी काय ठरवले? चुकीचे ठरवले. आईन्स्टाईनचे क्वांटम लेव्हलवरचे सगळे सिद्धांत आजची स्ट्रिंग थेअरी चुकीचे ठरवते. कारण त्याचे सिद्धांत ग्रहण ताऱ्यांच्या पातळीवर लागू पडत होते. त्याचं स्वप्न होतं या सगळ्या टू युनिफाय ऑल फाईव्ह फोर्सेस. नाही करू शकलं. मृत्यू येण्याच्या आधी नाही होऊ शकलं त्याचं स्वप्न पूर्ण. मुद्दा एवढाच आहे की या ज्ञानाला काय आहे? अपडेट आहे शुद्ध मराठीत. बदल आहे, त्याच्यात सुधारणा आहे. असं हे ज्ञान नाही. हे ब्रह्मज्ञान अव्यय आहे. म्हणून मी गमतीने नेहमी म्हणतो कधी कधी, की भगवद्गीता 2.0 ऐकलं का कधी? उपनिषद 3.0, 4.0, हे हे आपली जी भाषा आहे ती तिथे संभवतच नाही. असो, त्याचा आपण विचार तेव्हा जास्त करूया. पण गुह्यतम ब्रह्मज्ञान गुह्यतम कसं आहे हे आपण समजून घेऊ शकतो, की इंद्रिय गोचर तर सोडूनच द्या, जिथे मन आणि बुद्धी सुद्धा पोचू शकतच नाही, जिथे आपली मन आणि बुद्धी सोडून द्या, ऋतंभरा प्रज्ञेतून प्रसवलेलं जे उपनिषद वेद ते सुद्धा न इति न इति म्हणूनच थांबतात. याचं कारण आहे, ज्याला सांगायचं त्याला पुन्हा मर्यादा समजून घेण्याची ही जी मर्यादा आपल्याला आहे ती मानवी बुद्धीच्या मर्यादेतच आपण समजून घेऊ शकतो. त्याच्या पलीकडचं कसं समजून घेणार? पण असं जरी असलं तरी ते शून्य नाही आहे. म्हणजे ते नाही असं नाही आहे. त्याचा अनुभव ज्ञानम विज्ञानसहितम, अनुभवच आहे. आणि त्या अनुभवासकट मी तुम्हाला हे, अर्जुना तुला हे सगळं ज्ञान आता सांगणार आहे. आणि का सांगणार आहे ते या पुढच्या ओव्यांमध्ये आपल्यासमोर येणार आहे. ओव्यांकडे वळूया. ना तरी अर्जुना हे बीज पुढती सांगिजेल तुझ, जे हे अंतःकरणीचे गुज जीवाची ये. की अर्जुना, हे ज्ञान सर्व ज्ञानांचे बीज आहे. किंवा हे ज्ञान
जीवाच्या अंतःकरणातील गुह्य आहे की जे तुला मी पुढे सांगणार आहे. सर्व ज्ञानांचं बीज म्हटलेलं आहे. मी जसं मगाशी म्हणालो, ज्ञानाचे अनेक क्षेत्र आहेत. 16 विद्या, 64 कला म्हणतात. त्यालाही मर्यादित करण्याची गरज नाही, पुष्कळ आहे. आता तर ज्ञानाच्या इतक्या शाखा आणि उपशाखा विकसित झालेल्या आहेत. प्रचंड, आपण ज्याला ज्ञान म्हणतो व्यवहाराच्या भाषेमध्ये, त्याचा प्रचंड विस्तार आहे. पण इथे जे म्हटलेलं आहे सर्व ज्ञानां हे जे ज्ञान आहे सर्व ज्ञानांचं बीज आहे. बीज आहे म्हणजे काय? बीज कशाला म्हणतात? ज्याच्यापासून वृक्षाची उत्पत्ती होते, बरोबर? मग या ज्ञानापासून त्या ज्ञानांची उत्पत्ती, हे कसं हो? याचं कारण आहे, अखंड ती श्रुती भेटणार आहे आपल्याला. आता प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. अहो, हे असणारं ज्ञान आहे म्हणून ही होणारी ज्ञान होतात. हे असणारं ज्ञान नसतं, ही होणारी ज्ञान झालीच नसती. या दृष्टीने हे जे ज्ञान आहे, जे राजगुह्य आहे, किंवा राजगुह्य पुढच्या श्लोकातला शब्द आहे, इथे गुह्यतम त्याला म्हटलेलं आहे. राजगुह्यही आहे, गुह्यतम आहे. म्हणूनच या विद्येला राजविद्याही म्हटलेलं आहे. ती या दृष्टीने, किंवा इथे माऊलींनी त्याला बीज म्हटलेलं आहे, की ना तरी अर्जुना हे बीज, ती या दृष्टीने आहे. येणे माने जीवाचे हिये फोडावे, मग गुजका पा मज सांगावे, ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी. आता मी मगाशीच म्हणालो की अर्जुनाने प्रश्न न विचारता भगवंतानी बोलायला सुरुवात केली आहे. प्रेमाचं भरतं भगवंताला आलेलं आहे भगवद्गीतेत अनेक ठिकाणी. कारण समोर सत्शिष्य आहे म्हटल्यानंतर येणारच आहे सद्गुरू. आणि ते इथे सांगतात आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जीवाचे हृदय फोडावे आणि मग त्यातून काढलेले हे गुह्य मला का बरे सांगावे, अशी जर स्वाभाविकपणे काही कल्पना करशील. हेच माऊलींचा आपल्यावरती उपकार आहेत, की जे भगवद्गीतेच्या श्लोकामध्ये नाही, ते माऊलींनी जे फिल इन द ब्लँक्स किंवा रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतात, ते जे आपल्यासाठी इतकं छान करून दिलेलं आहे, की कसा तो संवाद झाला असेल तिथे, कुठल्या दृष्टीने भगवंतानी बोलायला सुरुवात केली असेल, त्यांनी प्रश्न न विचारता भगवंत स्वतःहून का बोलतात आहे, मग अर्जुनाच्या मनामध्ये काय आलं असेल आहे, हे माऊली अवयांच्या माध्यमातून सांगते, की जर तुझ्या मनात असं आलं असेल, काय, तर मी तर काहीच विचारलं नाही, मग एवढं जीवाचं हृदय फोडून त्यातलं ते गुह्य सांगावं असं मला का वाटलं, असं जर तुला वाटलं असेल, तर अत्यंत महत्वाची ओवी आहे त्या 36 क्रमांकाची आपल्यासमोर. तरी परेसी गा प्राज्ञा, तू आस्थेचीच संज्ञा, बोलिलीये गोष्टीची अवज्ञा नेणसी करू. कोण भेटतोय आपल्याला? या ओवीच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधिकारी भेटतो आहे. मगाशी मी म्हणालो, हा चष्मा आता लावूनच ठेवायचा आपल्याला. तरी परियेसी गा प्राज्ञा, पुन्हा त्याला एक विशेषण वापरलंय, प्राज्ञा म्हणजे बुद्धिमान. बुद्धिमान अर्जुना, तू आस्थेचीच संज्ञा, तुला आस्थेचेच नाव आहे, नुसतं ते नाही तर बोललीय गोष्टीची अवज्ञा निर्णसी करू, किंवा तू आस्थेचीच संज्ञा म्हणजे तुझ्या रूपाने आस्था नावाची वस्तू आहे. आणि शिवाय तू सांगितलेल्या गोष्टीचे अवमान करण्याचे जाणत नाहीस. आता आस्था आणि अवमान न करणं या गोष्टी एकमेकींशी अगदी संबंधितच आहे. आस्था म्हणजे श्रद्धा. भगवंत म्हणतात की तू अर्जुना जणू काही श्रद्धेचीच, आस्थेची, तू काय, तू पुतळा आहेस जणू काही. आणि म्हणून सांगितलेल्या गोष्टीचा अवमान करणं तू जाणत नाहीस. कारण हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान इतकं गुह्यतम आहे. आपण आत्ताच विचार केला, इंद्रिय गोचर तर ते नाहीच, पण मनबुद्धीच्याही पलीकडचं असं ते तत्व आहे. का बरं भगवद्गीता आपल्याला सांगते श्रद्धावान लभते ज्ञानम, याचं रहस्य ते आहे. कारण एका विशिष्ट टप्प्यापर्यंत आपल्या बुद्धीने आपल्याला अभ्यास करता येतो, प्रगती करता येते, साधनाही करता येते. पण एक टप्पा असा येणारच आहे की जिथे श्रद्धेशिवाय पान हलत नाही. आणि
त्या भक्ताची, त्या साधकाची जी श्रद्धा असते ना, ती भगवंताला तिथे ते ज्ञान द्यायला भाग पडते. त्याचा विचार आपण करणारच आहे. पुढे पुन्हा त्याचं दुसरं ओवी येणारच आहे आपल्यासमोर, ज्याच्यामध्ये पुन्हा एकदा तो अधिकारी सांगितलेला आहे, या लागी सुमन आणि शुद्धमती वगैरे. तेव्हा याचा जास्त विचार करू. पण आस्था, भगवंत त्याला म्हणतात तू आस्थेचीच संज्ञा, म्हणजे काय, जणू काही आस्था या शब्दाची व्याख्या बघायची असेल तर अर्जुन हीच त्याची व्याख्या. श्रद्धा आपल्याला शिकायचं आहे, शास्त्रावरची श्रद्धा, संतांवरची श्रद्धा, सद्गुरूंवरची श्रद्धा इत्यादी. त्याचं कारण मागच्याला आपण विचार केला होता की 18व्या अध्यायामध्ये भगवंतानी शेवटी काय सांगितलेलं आहे, की भगवद्गीता कोणाला सांगू नकोस. बोललो आपण ते. इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. ना तपस्काय म्हणजे जो तप करत नाही, आणि ना भक्ताय म्हणजे जो अभक्त आहे. अभक्त आहे म्हणजे काय, ज्याची माझ्यावरती श्रद्धा नाही. कशी नाही त्या ओव्या पुढे येणारच आहेत सगळ्या. मला जो मनुष्य समजतो, म्हणजेच श्रद्धा नाही, म्हणजेच त्याची काय नाही, आत्ताच्या भाषेमध्ये आस्था नाही. आणि आस्था नसल्यामुळे तो अवमान करतो माझ्या बोलण्याचा. मग त्याला हे सांगू नको. बरं, सांगू का नको, कारण सांगून उपयोग नाही आहे. मगाशीच आपण बोललो, त्याला अखंड मडकी, बोळकी, रांजण, माठ हेच दिसणार आहे, आणि त्याच्यातच तो रमणार आणि रंगणार आहे. माती बघण्याचं सामर्थ्य नाही आहे त्याच्याकडे. त्यामुळे त्याला सांगून उपयोग नाही. म्हणून गुढपण आपुले मोडो, वरी न बोलणेही बोलावे घडो, परी आमुची जीवीचे पडो तुझ्या जीवी. गोपालकृष्ण म्हणतात, म्हणून आपले गुप्तपण उघड झाले तर होवो, शिवाय न बोलण्यासारखे असले तरी ते बोलले जावो, परंतु माझ्या जीवातील ज्ञान तुझ्या जीवात पडावे हीच इच्छा आहे. काय बोलावं भगवंतानी बा. माझं गुप्तपण, कारण हे बोलताना काय होणार आहे, भगवंताचं जे स्वरूप आहे ते उघड होणार आहे. पण हे स्वरूप कोणासमोर उघड करावं हाच प्रश्न आहे फक्त. असा जो अधिकारी असतो त्याच्यासमोर अवश्य करावं, काहीही हातचं राखून ठेवू नये. आणि अनधिकाऱ्यासमोर बोलून उपयोग नसतो, म्हणून बोलू नये. आणि ज्याची श्रद्धा नाही त्याच्यासमोर तर अजिबातच बोलू नये. म्हणून परमपूज्य काका नेहमी म्हणतात पहा, की जो नास्तिक असतो ना त्याला आस्तिक करण्याचा प्रकल्प हाती घेऊ नका, असं काका म्हणतात. ही आपल्याला एक फार एक हौस असते. विशेषतः आपलं जवळ जो कोणी असेल, नवरा आहे, बायको आहे, आई वडील, बहीण भाऊ, असं वाटतं अरे मला इतकी आवड आहे परमार्थाची, मग त्यांना पण असली पाहिजे. मग आपण जातो त्या उद्योगाला, आपण लागतो काय, त्या नास्तिकाला आस्तिक करण्याच्या. आणि त्यात होतं काय, माझंच नुकसान होतं. कारण त्यांचे जे भेदक प्रश्न असतात, त्यांच्या ज्या आर्ग्युमेंट्स असतात शुद्ध मराठीत, त्यांना उत्तर देण्या इतका अभ्यास माझा स्वतःचा नसतो. त्यामुळे अंतिमतः माझाच बुद्धिभेद होतो, माझ्याच श्रद्धास्थानांना धक्का लागतो, आणि मग कुठेतरी माझ्याच मनात संशय निर्माण होतो की अरे, खरंच हे असं असलं पाहिजे का, कारण मलाच कळलेलं नसतं पूर्णपणे. आणि मला जर कळलं असेल तर परमपूज्य काका पुढे म्हणतात की जो आस्तिक आहे त्याला आपण आस्तिक आहोत म्हणजे काय हे समजून सांगा. कारण थोडं गमतीने बोलायचं झालं तर नास्तिक मनुष्यही आस्तिकच असतो. कारण मी नास्तिक आहे या गोष्टी त्याची श्रद्धा असते की नाही, तो श्रद्धा असतो तो आस्तिक असतो. फक्त त्याची चुकीच्या गोष्टींवर श्रद्धा असते. तो भाग सोडून देतो, आपल्या चिंतनाचा विषय नाही. कारण त्याचं आधीचं देणं राहिलेलं असतं त्या जीवाचं. पण समस्या हीच आहे, आपण त्या लोकांकडे एक जीव म्हणून बघत नाही. माझी बायको, माझा नवरा, माझा मुलगा, माझी आई, माझे वडील, माझा भाऊ, माझी बहीण, माझी मावशी, माझी आत्या, माझा मामा, माझा मित्र जवळचा, हे माझं माझं माझं, याच्यामुळे आपण हे विसरूनच जातो की तो एक स्वतंत्र जीव आहे. आणि तो स्वतंत्र जीव असल्यामुळे त्याची पूर्वीची काही कर्म आहेत, प्रारब्ध आहे, त्याचं देणं त्याला द्यावंच लागणार आहे.
हा, एखाद्या संधी मिळाली, योग्य परिस्थिती असली, त्यांनी स्वतःहून काही विचारलं, जरूर सांगावं. आपल्याला जेवढं समजलं तेवढं सांगावं त्यांना. पण त्यांना पटवण्याच्या, शुद्ध मराठीत कन्व्हिन्स करण्याच्या भानगडीत पडू नये. असो, मुद्दा सुरू होता. पण असाच अधिकारी असेल तर त्याला अवश्य हे सगळं तत्वज्ञान अगदी काहीही हातचं न राखून ठेवता जरूर. हो. किंवा माझ्या जातीचे मज भेटू कोणी, असं जर झालं कधी, तर माझी आवडती ओवी आहे ज्ञानेश्वरीतली पुन्हा. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती, उदंड गावी. कारण जो दुसरा समोरचा आहे, आपला जो दुसरा एखादा साधक सोबती म्हणूया, साधक बंधू, साधक भगिनी, जरूर त्याची आत्मचर्चा करावी त्याच्याशी. कारण त्याची आपल्याला मदतच होणार आहे. त्याच्या अभ्यासातून काही आलेले पैलू ते मला कळतील, मला काही कळलेलं त्याला कळेल, दोन गोष्टी छान देवाणघेवाण होईल. आपल्या पातळीवर जर बोलायचं झालं तर आपण हे नक्की करू शकतो. इथे भगवंत मात्र अर्जुनाला म्हणतात आहे की माझ्या जीवीचे तुझ्या जीवी ये हृदयीचे ते हृदयी घातले, हे मला करायचं आहे. अगाथानी किर दूध गूढ परी थानासीची नव्हे की गोड, म्हणून सरोका सेवितयाची चाड जरी अनन्य मिळे. 38 क्रमांकाची ओवी, की अरे स्तनात दूध गुप्त असते खरे, परंतु स्तनाला ते गोड लागत नाही, म्हणून मातेशिवाय ज्याला आश्रय नाही असे तान्हे बाळ जर मिळाले तर त्याची दूध पिण्याची इच्छा पूर्ण होत असेल आणि त्यामुळे स्तनातील दूध संपत असेल तर संपो अशीच मातेची इच्छा असते. मातृभाव भगवंतांच्या हृदयातच जागा झालेला आहे अर्जुनासारखा अत्यंत अधिकारी शिष्य समोर असल्यामुळे. मुडाहुनी बीज काढिले, मग निर्वाळलिये भूमी पेरिले, तरी ते सांडी विखुरी गेले म्हणू ये काही. एक सुंदर, अजून एक छान दृष्टांत माऊली देते की मुडातून बी बाहेर काढले आणि मग ते नांगरून वखरून खत घालून तयार केलेल्या जमिनीत पेरले, तर ते व्यर्थ सांडण्यात विखुरण्यात गेले असे म्हणता येईल काय. काय सुंदर दृष्टांत आहे बा. असं म्हणजे ती जर आपण ती क्रिया जर पाहिली तसं वाटू शकतं का हे, अरे दाणे जे शेतामध्ये आहेत, आपण त्याला पेरले शब्द वापरतो, पण विचार केला तर ते विखुरलेलेच आहेत. पण ते आपण वाया गेले असं समजत नाही, म्हणून त्याला पेरले म्हणतो. का? कारण त्याच्यातून भविष्यात फार मोठी निर्मिती होणार आहे. म्हणून मला दृष्टांत फार सुंदर आहे. म्हणूनच असंच हे बीज तेथेच विखुरावं किंवा पेरावं की जिथे त्याला ज्ञानाचा अंकुर फुटणार आहे. शक्यता आहे. अगदी शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर साधन चतुष्टय संपन्न असा जर शिष्य असेल तर सद्गुरूंनी हातचं काहीही राखू नये. इथे भगवंत बोलतात आहे की मी काहीही राखणार नाही आहे, मला हे सगळं तुला सांगायचं आहे. पुन्हा एकदा का? 40 क्रमांकाची ओवी सांगते, या लागी सुमन आणि शुद्धमती. सुंदर होऊया, पाठ करून टाका ही ओवी. अगदी पाठ करून टाका. अर्ध्या झोपेतनं उठवली तरी आठवलीच पाहिजे. याचं कारण आहे, मी काय केलं पाहिजे. भगवद्गीता जे देते ते मला हवं असेल तर मला अर्जुनाच्या पंक्तीला बसणं भाग आहे. आणि अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याचा मान मिळवायचा असेल तर या ओवीमध्ये मी बसलं पाहिजे. या लागी सुमन आणि शुद्धमती, जो अनिंदक अनन्य गती, पैगा गौप्य ही परितया प्रती चावळी जे सुखे. पहिले अर्थ वाचूया. या लागी सुमन आणि शुद्धमती, की याकरता निष्काम कर्मोपासनेने मलविक्षेप दोष गेल्यामुळे जो सुमन आहे, साधन चतुष्टय संपत्तीने जिज्ञासा निर्माण झाल्यामुळे जो शुद्धमती आहे, वेद देव गुरु ह्यांच्याविषयी श्रद्धा असल्याने जो अनिंदक आहे, मोक्ष वाचून दुसरी परमगती नाही असे ज्ञान आल्याने जो अनन्य गती आहे, अशा अधिकाऱ्याला ज्ञान हे गुह्यतम जरी असले तरी पण ते खुशाल उघडपणाने सांगावे. कारण तो खरा या ज्ञानाचा अधिकारी
आहे. या लागी सुमन आणि शुद्धमती. आपला बहुतांश वेळ साधकाचा, साधनेचा, म्हणजे जो काळ असतो, परमार्थातला, परमार्थ प्रांतातला काळ म्हणूया, तो सुमन आणि शुद्धमती होण्यातच जातो. म्हणजे थोडक्यात अधिकार प्राप्तीमध्येच जातो. आणि स्वाभाविकही आहे. कारण अधिकार प्राप्तीनंतर ज्ञानाला वेळ लागत नाही. कारण ज्ञान काही बाहेरून येणार नाही आहे, नेहमीचाच विषय आहे आपला. नित्यप्राप्तच आहे ते. पण त्याच्या आड जे येतं ना, ते हे अज्ञानरूपी माझा अनधिकारच आडवा येतो. आणि ते सुमन छान परमपूज्य खंदारकर महाराजांनी त्याचा अर्थ आपल्याला सांगितला आहे की निष्काम कर्मोपासनेने मलविक्षेप दोष गेल्यामुळे जो सुमन आहे, सुमन, मल आणि विक्षेप, निषिद्ध कर्माकडे प्रवृत्तीच होत नाही, तो सुमन. याचा अर्थ शम असा होतो बरं का. दम तर आपल्याला साधून जाईल एखाद्या वेळेस. नाही आपण इंद्रियाने एखादी क्रिया किंवा कर्म करत, कारण ते माहिती आहे आपल्याला करू नये असं सांगितलेलं आहे, पाप आहे, पापकर्म आहे, केलेलं बरं दिसत नाही इत्यादी. पण मनामध्ये ते पापसंकल्प येऊनच जातो. मग इथे काय सांगितलेलं आहे, सुमन म्हणतात याचा अर्थ, आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट आता आपल्याला साधनेचं जशी जशी आपली प्रगती होत जाते, ह्याही चांगले अनुभव येतात आपल्याला एक साधक म्हणून, की अनेक गोष्टी ज्या काही वर्षांपूर्वी मला खूप आवड होती, आसक्ती होती, आज त्या मला आपोआपच कराव्याशा वाटत नाही. असं होतं, अनेक साधक सांगतात. आता चित्रपटाची गाणी आहेत, बॉलिवूड, एकेकाळी त्याच्यावर डोलणारा साधक आज म्हणतो मला ती ऐकावीशी सुद्धा वाटत नाही, कानावर पडली तरी नको वाटतं. म्हणजे काय, मनापासून त्याला ते नको वाटतं. मला सांगण्याचा मुद्दा तेवढा सुरू होता. पण त्याच्या आधीचा टप्पा काय होता, अरे नाही हे ऐकता कामा नये, कारण हे सगळे रजोगुणाने भरलेलं नको ते शब्द. आणि आजकालच्या गाण्यांमध्ये तर आपल्याला रामकृष्ण हरी बोलण्याची गरजच नाही आहे, साजचं संगीत आणि आजचे ते शब्द. पण आधी हे बुद्धीच्या पातळीवर मी ठरवत होतो. आता माझी प्रगती इतकी होते की मला स्वतःला ते करावंसंच वाटत नाही. तेवढ्या प्रमाणामध्ये मी सुमन झालेलो असं समजायचं. का? कारण निषिद्ध याच्याकडचं वर्तन, मल, त्या प्रमाणात मल गेला ना माझा चित्तातला. असं मल आणि विक्षेप, आणि मल आणि विक्षेप घालवणं, ज्याला उपाय सांगितलेला आहे निष्काम कर्मोपासना. निष्काम कर्म आणि निष्काम उपासना ही खरं बहिरंग साधना आहेत. काय आहे? ही दोन बहिरंग म्हणजे दूरची साधनं आहेत आत्मज्ञानासाठी. हे जे गुह्य तम आज आता आपल्याला आता म्हणजे भगवंत इथे सांगणार आहेत ब्रह्मज्ञान, ते प्राप्त करण्यासाठी म्हणून सहाय्यकारी असं अत्यंत दूरचं साधन कुठलं असेल तर हे आहे. आणि मी याच साधनेत गटांगळ्या खातो कित्येक वर्ष. कल्पना करा. कारण सकाम कर्म आणि सकाम उपासना आणि निषिद्ध कर्म सुटतच नाही. आणि मग 15व्या अध्यायामध्ये एक श्लोक येतो, यतंतो योगिनश्चैनम पश्यन्त्या मन्यवस्थितम, यतंतोपि कृतात्मानो नैनम पश्यंत चेतसा. अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. खरं तर इतके, काय भगवद्गीता, काय मार्गदर्शन आहे तुम्हाला सांगतो. जर घ्यायचं ठरवलं ना, पुन्हा पाठ करण्यासारखा श्लोक आहे. अप अप्रतिम श्लोक आहे. मला काय त्याची आठवण झाली आता, भगवंत काय म्हणतात आहे तिथे, यतंतो योगिनश्चैनम पश्यन्त्या मन्यवस्थितम. त्याचा अर्थ असा, यतंतो म्हणजे यत्न करणारा, प्रयत्न करणारा योगी, त्याला त्या प्रयत्नामुळे, अभ्यासामुळे मी प्राप्त होतो. पहिलं चरण. पण दुसरं चरण जास्त महत्वाचं आहे, याच्यासाठी मला हे आत्ता आठवलं. यतंतोपि कृतात्मानो, की प्रयत्न तर करतो, यतंतः अपि, परंतु कृतात्मानो म्हणजे अशुद्ध अंतःकरणामुळे,
यतन्तोपि कृतात्मानो नैनम पश्यन्ति अचेतसः. अचेतसः म्हणजे त्या अज्ञानी जीवाला, त्या साधकाला चित्त शुद्ध नसल्यामुळे माझी कधीच प्राप्ती होत नाही. आता अजून काय सांगायचं राहिलेलं आहे? अक्षरशः अंजन घालणारा श्लोक आपल्या डोळ्यामध्ये. पण 15वा अध्याय हो पाठ आहे. परीक्षेत पहिला नंबर आला होता माझा शाळेमध्ये. रामकृष्ण हरी. पण हा श्लोक, काका जसं म्हणतात, एरंडेल, प्रपंचाचा एरंडेल निसटून जातो. म्हणजे आपण शुद्ध मराठीत ज्याला ब्लॅक अँड व्हाईट म्हणतो, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये भगवंतांनी सांगितलेलं आहे की कोणाला प्राप्ती होते आणि कोणाला होत नाही. आणि एक छान त्याच्यामध्ये दिलासा पण आहे. प्रयत्न करणाऱ्याला जरूर होते, पण नुसतं प्रयत्न करणं अपेक्षित नाही. आणि मी हे का म्हणालो, हा श्लोक महत्वाचा आहे. आपण सर्वजण इथे जमलेले साधक आहोत. त्यामुळे आपण प्रयत्न करणारे निश्चितच आहोत. बसतो की नाही, त्या पहिल्या निकषात आपण बसतो, आपापल्या परीने आपण परमार्थ करतोच आहे. पण का नाही मग भगवंताची प्राप्ती झाली? जर झाली नसेल तर इथे निकष दिलाय त्या श्लोकामध्ये. माझं चित्त अजून अशुद्ध आहे, हे आठवलं मला आत्ता. का आपण त्याच्याच बद्दल बोलतोय, मला आणि विक्षेप. आणि हे तर बहिरंग आहे. पुढे म्हणतात, हे झालं सुमन आणि शुद्ध मती. मती म्हणजे बुद्धी, त्यामुळे ते मन आणि बुद्धी दोन्हीचा उल्लेख आहे छान या श्लोकामध्ये. शुद्ध मती काय अर्थ दिलेला आहे? साधन चतुष्टय संपत्तीने जिज्ञासा निर्माण झाल्यामुळे. जिज्ञासा दोन कारणाने निर्माण होऊ शकते. एक केवळ जिज्ञासा, काय सांगतात ते बघू तर खरी. परमार्थ परमार्थ हे फारच करतात, भगवद्गीता उपनिषद आणि हे ते खूप वेळा ऐकलं. बघू काय आहे त्याच्यामध्ये, मला समजणार नाही असं या जगात आहे काय? ही पण एक जिज्ञासाच आहे. पण साधन चतुष्टय संपन्न होऊन वैराग्य संपादन करून विरक्त होऊन जी जिज्ञासा, या दोन जिज्ञासेमध्ये महदंतर पडतं असं परमपूज्य काकांचं वाक्य आहे. त्याचं कारण आहे, पहिली जिज्ञासा मला काहीही देत नाही. कारण इदम ते ना तपस्काय ना भक्ताय. कारण तो अभक्त या, खूप असे आपल्याला व्हॉट्सॲपवरती असे अनेक अभक्त भेटत असतात, स्वतःच्या बुद्धीच्या गाढवावर बसून फिरणारे. कारण त्यांचा मी संपतच नाही. इथं जाणीव करी तेची नेणे, शिकलो आपण परवाच. अथिलेपण मिरवे तेची उणे, मी झालो ऐसे म्हणे तो काहीच नव्हे. याचं विस्मरणच होतं. मुद्दा एक आहे, इथे जो जिज्ञासू सांगितलेला आहे तो साधन चतुष्टय संपत्ती मिळवल्यानंतर किंवा संपन्न होऊन जी जिज्ञासा निर्माण होते, तो शुद्धमती म्हटलेला आहे. त्यात नुसती जिज्ञासा असलेले पण अशुद्ध मती असलेले अनेक जण असतात. शुद्धमती शब्द आहे. मग त्या शुद्ध याच्यामध्ये हे आहे. आणि असा जो सुमन आणि शुद्धमती आहे, अनिंदक आहे. कारण वेद देव गुरु यांच्याविषयी श्रद्धा आहे. मागाशीच आपण बोललो की भगवंताला आमच्यातलाच एक पण बरा होता असं बोलणारे लोक आहेत. हा राजा होता, पराक्रमी होता, श्रेष्ठ होता, ह्याच्या पलीकडे त्याला मानायला तयारच नाही. अनेक म्हणजे काय म्हणूया, अज्ञानी लोकांपासून तर स्वतःला ज्ञानी समजणाऱ्या पंडितांपर्यंत भेटतात की नाही लोक. त्या रामाचं चुकलं हो, त्यांनी सीतेला कसं काय सोडून दिलं असे म्हणणारे किती लोक भेटतात आपल्याला. ना त्यांनी कधी रामायण मुळातून स्वतः वाचलं असतं, ना त्यांना ती धारणा त्या काळची कळू शकते आज कलियुगात बसून, ना त्यांना हे कळू शकत की एका पतीने पत्नीचा त्याग नाही केलेला, एका राजाने एका राणीचा त्याग केलेला आहे. त्याच्यानंतर कायमचं हास्य त्यांच्या चेहऱ्यावरचं मावळलं आहे असं रामायण सांगतं. पण हे सगळं समजून घेण्यासाठी लागणारा सत्वगुण, श्रद्धा, हे काही नसतं. आणि मग ते निंदक या गटामध्ये बसतात. अर्जुन तसा नाही, तो कसा आहे? अनिंदक आहे. आणि नुसता अनिंदक नाही आहे, अनन्य गती आहे. अनन्य गती याचा अर्थ इथे काय दिला आहे? दुसरी परम गती नाही असं ज्ञान त्याला आल्याने. अनन्य गती, एक आता माझे सद्गुरू, मला सद्गुरू प्राप्ती झालेली आहे ना, अनन्य. माझा आराध्य दैवत आता एकदा ठरला आहे ना, अनन्य.
म्हणजे शास्त्र इथपर्यंत सांगतं की असतील असे सद्गुरू की नाही माझ्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकत, नाही माझ्या शंकेचं समाधान करू शकत, तरी सुद्धा नाही तर त्यांना सोडून दुसरीकडे नाही. माझी जी श्रद्धा आहे ना ती भगवंताला तिथे यायला भाग पाडते आणि माझं काम करून जाते. कारण हे त्याचंच सांगणं आहे आणि मी त्याचं सांगणं ऐकतोय, पाळतोय, अवमान करत नाहीये. आस्थेची संज्ञा या याच्यात मी बसतोय. अनन्य गती. असं अनन्य आपल्याला राहताच येत नाही. पण मग समर्थ सांगतात बहु हिंडता सौख्य होणार नाही. आपल्याला हिंडायची फार सवय आहे. आणि आजकाल तर हिंडण्यासाठी प्रचंड मोठं कुरण आहे आपल्यासमोर, कोणतं युट्यूब नावाचं. हवं ते उपलब्ध आहे. मग इतरांचं ऐकूनही असा अर्थ आहे का त्याचा? असंही नाही आहे. पण आपली वैचारिक तेवढी प्रगल्भता पाहिजे की ते ऐकत असताना यातलं काय घेण्यासारखं आहे आणि काय टाकण्यासारखं आहे. आणि ही वैचारिक प्रगल्भता येईस्तोवर एका विशिष्ट पद्धतीने, ज्याला चॅनल म्हणतात, त्याच चॅनलमधलं श्रवण असावं, त्याच चॅनलमधला अभ्यास असावा, त्याच चॅनलमधली साधना असावी. कारण साधनेत सुद्धा इतकी विविधता आहे आणि उपदेशांमध्ये. कारण साधन चतुष्टय संपन्न होईपर्यंत उपदेशामध्ये विविधता आहे. कारण त्याचा अधिकारी वेगवेगळे असतात, त्यांचं पिंड वेगळं असतं. आणि मग त्या गोंधळामध्ये मी हरवून जातो, कारण मला कळत नाही, अरे हे तसं सांगतात, ते तसं सांगतात, तिकडे असं म्हटलंय, इकडे सांगितलंय कर्म करूच नका, इकडे सांगितलंय कर्म केल्याशिवाय कसं काय होईल. मला काहीच कळत नसतं मी कुठे बसतो. कारण माझा तेवढा अभ्यास नाही आहे अजून, माझी थोडी, मी जसं म्हणालो, अधिकार तेवढा मला नाही, प्रगल्भता वैचारिक नाही की धिस इज अ मल्टी डायमेन्शनल प्रॉब्लेम. एकाच डायमेन्शनने मी त्याच्याकडे पाहतो, इथे असं सांगितलं तिथे तसं सांगितलंय. पण त्या दोन्ही सांगितलेल्या त्याचे अधिकारी वेगळे असतात हे माझ्या लक्षात येत नाही. आणि मग गोंधळ उडतो. अनन्यगती विषय सुरू आहे. आणि असा जो सुमन, शुद्धमती, अनिंदक आणि अनन्यगती जो असतो, अशा अधिकाऱ्याला ते जे ज्ञान आहे ते गुह्यतम जरी असलं तरी खुशाल उघडपणे सांगावं, काहीही हातचं राखू नये. कारण तिथे ते बी पेरल्यानंतर त्याला आता ज्ञानाचा ताटवा नक्की येणार आहे. तरी प्रस्तुत आणा, तरी प्रस्तुत आता गुणी इही तू वाचुनी आणिक नाही, म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये. तरी आता या प्रस्तुत गुणांनी संपन्न तुझ्या वाचून दुसरा कोणी अधिकारी नाही, म्हणून गुह्य जरी आहे तरी तुझ्याविषयी लपवू नये असेच मला वाटते. आता किती नावा नावा गुज, म्हणता कानडे वाटेल तुझ, तरी सांगेन ज्ञान सहज विज्ञानेसी. आता हे गुह्य आहे, गुह्य आहे असे कितीदा म्हणावे? कारण असे पुन्हा पुन्हा म्हणण्याने तुला ते दुर्बोध आहे असे वाटेल. वाटू शकतं ना? तरी तुला आता विज्ञानासह ज्ञान सांगतो. विज्ञानासह सांगतो, अनुभवासह. आता अनुभवासह हा आचार्यांचा अर्थ आहे. म्हणजे खरं म्हटलं तर हा अर्थ इथे जास्त चांगला लागू पडतोय. कारण दुर्बोध आणि विज्ञानाचा, कारण दुर्बोध वाटू नये म्हणजे काय? नाही, तो अनुभवात ते येऊ शकतं, येतं, हे तुला कळेल या पद्धतीने, म्हणजे ते दुर्बोध वाटणार नाही असं. पण माऊलींचा अर्थ वेगळा आहे, आपण बघणारच आहोत ते. परी तेची ऐसेनी निवाडे, जैसे भेसळले खरे कुडे, मग काढीजे फाडोवाडे पारखुनिया. परंतु तेच अशा निर्णयाने सांगेन की जसे खरे आणि खोटे एकत्र मिश्रित झाले असता परीक्षा करून मग ते दोघे एकमेकांपासून वेगळे काढावेत. अशा निर्णयाने सांगेन. कारण आत्मा आणि अनात्म आपल्यासमोर येतं नेहमी, इंद्रिय गोचर जे असतं ते अनात्म असतं, पण त्याच्या मागे असलेलं ते आत्म, खरं खोटं याचं जे मिश्रण आहे, या पद्धतीने जे समोर आलं तरी सुद्धा ते एकमेकांपासून वेगळं तुला काढता येईल अशा निर्णयाने सांगेन. का चाचूचेनी सांडसे, खांडीचे पय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटुनी देऊ. केवळ या 43व्या ओळीशी संबंधित ती 44वी आहे म्हणून मी घेतली की किंवा राजहंसाने चोचीच्या सांडशी
दूध आणि पाणी जसे वेगळे करावे, त्याप्रमाणे तुला ज्ञान आणि विज्ञान विभागून देऊ. आता माऊली इथे ज्ञान आणि विज्ञान विभागण्याबद्दल बोलते आहे. याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांनी केलेला विज्ञान या शब्दाचा अर्थ हा आचार्यांनी केलेल्या विज्ञान या शब्दाच्या अर्थापेक्षा वेगळा आहे. आणि याचा अभ्यास आपण 7व्या अध्यायाच्या सुरुवातीला केला होता, जर तुमच्या स्मरणात असेल तर. आणि तो अर्थ कसा वेगळा आहे हे समजून घेण्यासाठी आपण पुढच्या शुक्रवारी भेटू, कारण आपली वेळ संपलेली आहे. तेवढाच उल्लेख करतो की हा वेगळा आहे, म्हणून माऊली इथे ज्ञान आणि आपलं ज्ञान आणि विज्ञान विभागून तुमच्या समोर, कारण येर प्रपंचते ज्ञान, प्रपंचाचं ज्ञान म्हणजे विज्ञान, अशी माऊलींची व्याख्या आहे. तर त्याचा आपण जास्त विचार पुढच्याला करूया. आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.